न्यायालयाने न्यायनिर्णय जाहीर केलेला आहे। आज पनिशमेंटचा क्वांटम जाहीर केला जाईल। आरोपीची शिक्षा आज काय दिली जाईल हे साधारण तासभरात हा निश्चित खुलासा होईल। काय प्रोसिजर होईल? आज आर्ग्युमेंट तर कुठलं? आज आर्ग्युमेंट होणार नाही। आज आरोपीला हजर केलं जाईल आणि आरोपीच्या शिक्षेची सुनावणी केली जाईल। तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होता की आरोपीला जगण्याचा कुठलाही अधिकार नसल्यामुळे डेथ पेनल्टीची जी मागणी आहे ती प्रॉसिक्युशनकडनं ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे आणि आरोपीचा मागचा इतिहास बघता, आरोपीचं वर्तन बघता आरोपीला रिफॉर्मेटिव्ह थिअरी ही ऍप्लिकेबल होणार नाही। आरोपी हा रिफॉर्म होण्याच्या परिस्थितीच्या बाहेर गेलेला आहे, म्हणून आरोपीला या रेअरेस्ट ऑफ रेअर केस ही मानण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंड देण्यात यावा असा आग्रही युक्तिवाद आम्ही प्रॉसिक्युशनतर्फे करण्यात केलेला आहे। आता बघूया न्यायाधीश नक्की काय करणार? काय प्रोसेस असेल? प्रोसेस आज एवढीच राहील की निकालाचं थोडक्यात वाचन होईल आणि अंतिम आदेश जाहीर केला जाईल। गेल्या तारखेला देखील अपेक्षा होती, गेल्या तारखेला निकालाचं वाचन देखील सुरू करण्यात आलं होतं, मात्र पुढची तारीख हे बघा, कायद्यात अशी तरतूद आहे की आधी आरोपीला दोषी ठरवलं जातं किंवा नाही हे ठरवलं जातं आणि आरोपीला दोषी ठरवलं असेल तर मग पुढच्या तारखेला आरोपीची शिक्षा सुनावणी केली जाते। त्या दरम्यान दोन्ही पक्षांचं आणि आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं की शिक्षेबद्दल कोणाला काय सांगायचं आहे। प्रॉसिक्युशनकडनं एकूण 12 लँडमार्क जजमेंट दिले गेलेले आहेत। त्या जजमेंटचं अवलोकन करून त्या जजमेंटचं आणि ह्या केसची सांगड घालून अंतिम न्यायनिर्णय देण्यासाठी आजची तारीख ठेवलेली आहे।